आणि आजचा हा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसाचा सेवेकरता जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग सेवेकरता घेतलाय. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. आणि नैमित्तिक कारण जर म्हटलं तर नवरात्र उत्सव आहे. सगळ्यात पहिले या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो की तुम्हाला कदाचित जर याचं उत्तर माहिती असेल तर ठीक आहे, आनंदाची गोष्ट आहे. परंतु माहिती जर नसेल तर ती माहिती तुम्हाला अतिशय सुंदर माहिती या ठिकाणी मी आज देणार आहे. कारण कधी न ऐकलेली असलेली माहिती ती सुंदर. म्हणजे या ठिकाणी असा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की महाराज, देवीचा जागराच्या निमित्ताने आपण या ठिकाणी देवीचा जागर करतोय, गोंधळ करतोय. आईचा गोंधळ शेवटच्या दिवशी 9व्या दिवशी संध्याकाळी या ठिकाणी ठेवलेला आहे. गोंधळ आहे, रात्रभर गोंधळ आहे, जागर आहे. 9 दिवस आपण देवीची आराधना करतो. 9 दिवस आपण त्या भगवती मातेची सेवा करतो. त्या देवीच्या निमित्ताने आपण उपवास करतो. मोठी साधना देवीच्या निमित्ताने आपण नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आपण करत असतो. मोठा गोंधळाचा कार्यक्रम करत असतो. मोठी साधना आपण करत असतो. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की हा गोंधळाचा जो कार्यक्रम आहे, या देवीचा गोंधळ आपण या ठिकाणी सर्व मंडळी, आता हा एक गोंधळ चालू आहे बरं का, कसा गोंधळ आहे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. परंतु माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की हा देवीचा गोंधळ नेमकं, जुनी परंपरा ही फार, परंतु हा देवीचा गोंधळ नेमकं विश्वातलं पहिला गोंधळ देवीचा कोणी केला होता? या विश्वातला पहिला गोंधळ देवीचा कोणी केला होता? किंवा या विश्वातला देवीचा सगळ्यात पहिला गोंधळी कोण? या प्रश्नाचं उत्तर अगोदर मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी अतिशय सुंदर कथा आहे, परंतु तुम्हाला सर्वांगाचे कान करावं लागेल. चुळबुळ करायची नाही. सर्वांगाचे कान करून जर ऐकलं, कधी न मिळणारी माहिती तुम्हाला आज या ठिकाणी मिळणार आहे. ज्यांना माहिती त्यांना धन्यवाद, ज्यांना माहिती नाही त्यांना डबल धन्यवाद, कारण तुम्हाला आता ऐकायला भेटणार आहे ना. हा, त्याची कथा असे महाराज, ब्रह्मदेवाचे 2 मानसपुत्र होते. ब्रह्मदेवाचे 2 मानसपुत्र म्हणजे नारद महर्षी आणि दक्ष महाराज, हे 2 मानसपुत्र होते. ब्रह्मदेवाने दक्षाला सांगितलं की दक्षा, मी तुला प्रजापती हे पद देतो. मी तुला प्रजापती, हे त्याचं आडनाव नाही बरं का. बरेच जण कथेमध्ये इकडे तिकडे म्हणतात दक्ष प्रजापती, असं डायरेक्ट जोडून आपण नाव म्हणतो, परंतु हे त्याला मिळालेलं पद आहे. मी तुला प्रजापती हे पद देतो, तू मला सृष्टी विस्ताराच्या कार्यामध्ये मला मदत कर. त्यावेळेला दक्षाने सांगितलं की बाबा काही हरकत नाही, तुम्हाला सृष्टी विस्ताराच्या कार्यामध्ये आम्ही नक्की मदत करू. प्रजापती हे पद दिल्यानंतर दक्षाने काय केलं माहिती आहे का? दक्षाने 10,000 पुत्र निर्माण केले. 10,000 पुत्र निर्माण केले आणि पुत्रांना सांगितलं, लेकरांनो, पहाडामध्ये जा, दरीमध्ये जा, अरण्यामध्ये जा आणि खूप चांगलं असं तप करा, साधना करा, ध्यान करा, धारणा करा. आणि सुंदर असं ध्यान धारणा झाल्यानंतर, तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पुन्हा इकडे या. इकडे आल्यानंतर मी तुमचं शुभमंगल सावधान तुमचं लग्न लावून देईल. आणि लग्न झाल्यानंतर तुम्ही सुद्धा आम्हाला, कोण म्हणतंय असं? दक्ष महाराज त्या 10,000 मुलांना म्हणतात की तुम्ही सुद्धा आम्हाला सृष्टी विस्ताराचं काम करू लागाल. पुत्रांना ते सांगितलेलं पटलं. 10,000 मुलं दक्षाने निर्माण केलेले 10,000 मुलं पहाडामध्ये गेले, तिकडे अरण्यामध्ये गेले, खूप तपश्चर्या केली, खूप ध्यान धारणा केली. आणि ध्यान धारणा केल्यानंतर पुन्हा आपल्या गावाला निघाले. आपल्या गावाला म्हणजे दक्ष महाराजांचा जो राजभुवन आहे तो हरिद्वार पासून जवळच कनखल नावाचं तीर्थ आहे. त्या कनखलला पुन्हा येण्याकरता, आपल्या ग्रामामध्ये येण्याकरता पुन्हा निघाले. आणि पुन्हा निघाल्यानंतर येता 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 मध्येच भेट झाली. कोणाची? शेंडीवाले. शेंडीवाले म्हणजे बिना टावरचा मोबाईल. हा, तुमच्या लक्षात आला असेल कोण? नारद महर्षी. नारद महर्षींची भेट झाली. नारद महर्षींनी विचारलं, अरे बाळांनो, तुम्ही कुठून आलात? त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आमच्या वडिलांनी आम्हाला साधना करण्याकरता, तपश्चर्या करण्याकरता इकडे पाठवलं होतं. आता आमची तपश्चर्या पूर्ण झाली आणि आता आम्ही आमच्या गावाला कनखलला निघालो. त्यावेळेला म्हणले, आता जाऊन काय करणार? त्यावेळेला सांगितलं, म्हणले आमचे बाबा आता आमचं लग्न लावून देणार आणि लग्न झाल्यानंतर आम्ही सुद्धा आमच्या बाबांना सृष्टी विस्तार करण्याकरता मदत करणार. त्यावेळेला नारद महर्षींनी सांगितलं, अरे लग्न करून कुणाचं भलं झालं? नारद महर्षी, मला सुद्धा लय लोक अगोदर असेच म्हणायचे, पण मी काय ऐकलं? नारद महर्षी म्हणाले, अरे लग्न करून कुणाचं भलं झालं? ती मुलं म्हणायला लागली, हे सगळं खरं आहे, पण तुम्ही आम्हाला हे सांगणारे कोण?
त्यावेळेला त्या नारद महर्षीने सांगितलं, म्हणले आम्ही सांगणारे कोण, आम्ही तुमचे अंकल आहोत. अंकल, अंकल कळतात ना, अंकल म्हणजे काका, आम्ही तुमचे. खरंच काका होते ते. दक्ष महाराज आणि नारद महर्षी भाऊ भाऊ झाले म्हणल्यानंतर या मुलांचे काकाच झाले ना, अंकल. ठीक आहे म्हणले, पण तुमची ना आमची याच्या अगोदर कधी भेट झाली नाही. तुम्ही आमचे अंकल आहे पण अगोदर आपली भेट कधी झाली नाही. त्यावेळेला त्यांनी सांगितलं नारद महर्षींनी, हे बघा मुलांनो, मी भजन करत फिरत असतो. मी हरिभक्त परायण असल्यामुळे घराला माझा पायच लागत नाही. हरिभक्त परायण असल्यामुळे माझा सुद्धा घराला पायच लागत नाही, असं नारद महर्षी त्या मुलांना म्हणायला लागले. आणि असं म्हणायला लागल्यानंतर ठीक आहे म्हणले, तुम्ही एक काम करा, लग्न काय करू नका, परत कणखल्ला काय जाऊ नका, परत पहाडामध्ये जा आणि परत तपश्चर्या करायला लागा, इकडे काय येऊ नका. त्या मुलांना ते नारदांचंच बोलणं पटलं. ते 10,000चे 10,000 मुलं परत रिटर्न निघाले. कुठे? तपश्चर्या करण्याकरता. तपश्चर्या करण्याकरता निघून गेल्यानंतर दक्षाला ही बातमी कळाली. दक्षाला खूप वाईट वाटलं महाराज. दक्षाला वाईट वाटल्यानंतर दक्षाने पुन्हा 10,000 मुलांची निर्मिती केली. पुन्हा 10,000 मुलं निर्माण केले आणि त्यांना सुद्धा सांगितलं, आता तुम्ही सुद्धा जा, तपश्चर्या करा, ध्यानधारणा करा, पुन्हा कणखल्ला या, पुन्हा आल्यानंतर तुमचं लग्न लावून देईन आणि मग तुम्ही मला सृष्टी विस्तार करण्याचं काम करू लागा. मुलांनी ऐकलं. मुलं ते 10,000 परत तपश्चर्याला गेले. तपश्चर्या वेळेअभावी लवकर पूर्ण झाली आणि तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर ते 10,000 मुलं परत निघाले. परत निघाल्यानंतर ह्या 10,000 मुलांना पुन्हा एकदा भेट झाली. कुणाची? या शेंडीवाल्या बाबाची. पुन्हा भेट झाली. म्हणले, अरे मुलांना तुम्ही कुठे चाललात? ते म्हणले, आम्ही दक्ष महाराजांची मुलं आहोत, आम्ही कणखल्ला चाललो, आमची तपश्चर्या पूर्ण झाली आणि तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर आता आमचे बाबा आमचं लग्न लावून देणार आणि आम्ही आमच्या बाबांच्या कार्यामध्ये त्यांना आम्ही मदत करणार. नारदांनी पुन्हा त्यांना सुद्धा उपदेश करायला सुरुवात केली. अरे बाळांनो, लग्न करण्यामध्ये काय अर्थ आहे? लग्न करून तुम्हाला काय भेटणार आहे? हे करा, तुमचं चांगलं होणार नाही, तुमचं वाईट होईल. बरं, तुम्ही एक काम करा, तुम्ही पुन्हा पहाडामध्ये जाऊन तपश्चर्या करीत बसा. असं म्हणल्यानंतर त्या मुलांना ते बोलणं पटलं आणि ते 10,000 मुलं परत पहाडामध्ये गेले आणि तिकडं तपश्चर्या करायला लागली. दक्ष महाराजांना पुन्हा कळालं, आपले 20,000 मुलं या नारद महर्षींनी परत पाठवले. दक्ष महाराजांना एवढा राग आला. दक्ष महाराज नारदांच्या भेटीला आले. नारदांच्या भेटीला आल्यानंतर सांगितलं, हे बघा नारदा, तुम्ही माझं खूप वाईट काम केलेलं आहे. तुम्ही माझे 20,000 मुलं पुन्हा पहाडामध्ये रिटर्न पाठवून दिले. या रागाच्या भरामध्ये दक्ष महाराजांनी नारदांना शाप देऊन टाकला. शाप असा दिला की, नारदा, तू एका जागेवर बसून कधीच कुणाला उपदेश करू शकत नाही, तू सारखा फिरत राहशील. तेव्हापासून नारद महर्षी 14 लोकात फिरत राहतात. 14 लोकात, स्वरलोक, भोरलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक, ब्रह्मलोक, सत्यलोक, हे झाले इथून वरचे. इथून खाली ते इकडे फिरत इकडे फिरत, आतल वितल सुतल सलातल रसातळ महातळ पाताळ, इथून खाली 7, इथून वरती 7, असे 14 लोक नारद महर्षी फिरत राहतात या दक्ष महाराजांच्या शापामुळे. आणि असा शाप दिल्यानंतर ब्रह्माजींना कळालं. ब्रह्माजी परत पळत आले आणि ब्रह्माजींनी सांगितलं, म्हणले, दक्ष, तू फार मोठी चूक केली. दक्षाने सांगितलं, नाही बाबा, मी बरोबर केलंय. अरे काय बरोबर केले? म्हणले, अहो, यांनी माझे 20,000 मुलं पहाडामध्ये तपश्चर्याला परत पाठवून दिले, माझ्या कार्यामध्ये यांनी बाधा आणली. त्यावेळेला ब्रह्माजीने सांगितलं, नाही, तुला या संतांनी वाचवले, तुझ्या कार्यामध्ये अडचण नाही आणली, या संतांनी तुला वाचवले दक्षा. नाही म्हणले महाराज, बाबा यांनी मला वाचवलं नाही, यांना मला आणखीन अडचणीत आणलं. नाही म्हणले दक्षा, अरे खरंच तुला संतांनी वाचवलं? म्हणले, काय उत्तर आहे तुमच्याकडे याचं, असं सांगा. त्यावेळेला ब्रह्माजीने सांगितलं, म्हणले, अरे तुझे 20,000 मुलं निर्माण केले, ते धड पुरुष नाही धड स्त्री नाही, ते किन्नर जमातीमध्ये तू निर्माण केले आणि आता ते तुझ्याकडे येऊन तू लग्न लावून देणार, म्हणजे सगळं चुकीचं काम तुझ्याकडून होणार होतं. पण नारदांची भेट झाली आणि नारदांच्या भेट झाल्यामुळे हे सगळे 20,000 तिकडे गेले, म्हणून तुझी संकटातून मुक्तता झाली. असं म्हणल्यानंतर दक्ष महाराजांना खूप वाईट वाटलं. रागाच्या भरामध्ये मी नारदांना शाप देऊन टाकला. आता याचा मला खूप मोठा दोष लागणार आहे आणि या दोषातून मुक्तता माझी कशी? त्यावेळेला ब्रह्माजींनी सांगितलं, चिंता करू नको, तू एक काम कर, परत कणखल्ला जा आणि कणखल्ला गेल्यानंतर रात्रभर देवीला रात्रभर तेलाचा दिवा, रात्रभर दिवा जाळ. आणि त्या दिवशी कणखल्ला परत आमचे दक्ष महाराज परत गेले आणि परत गेल्यानंतर नवरात्र उत्सवामध्ये त्यांनी 9 दिवस तेलाचा दिवा त्या ठिकाणी कधी विझू दिला नाही. आईचा गोंधळ केला, खूप मोठा गोंधळ केला. अतिशय सुंदर भक्तिमय वातावरणामध्ये त्यांनी आईचा गोंधळ केला, भक्ती भावनेने केला. आणि त्यावेळेला 9 दिवसाचे 9 रूप दक्ष महाराजांसमोर उभे राहिली.
देवी प्रसन्न झाली. 9 दिवसाचे 9 रूप उभे राहिले. त्यावेळेला दक्ष महाराज म्हणायला लागले, इकडे पाहू का, इकडे पाहू का, इकडे पाहू का, इकडे पाहू. तुम्ही सगळे एकदा मला एका रूपात भेटा. मग त्यावेळेला भेटल्यानंतर ती देवी त्या दक्ष महाराजांना म्हणायला लागली, चिंता करू नको, तुझी संकटातून मुक्तता झाली. तू माझा एवढ्या भक्तिभावाने माझी सेवा केली आणि माझ्या सेवेचं फळ तुला मिळालं. भगवती माता तुला प्रसन्न झाली. मला सांगायचं फक्त एकच होतं याच्यातून, की हा विश्वातला पहिला गोंधळ दक्ष महाराजांनी सुरू केलेला आहे. ही अविरत परंपरा तेव्हापासून इकडे चालत आली. आपण ज्योतीचा कार्यक्रम करतो बघा, ज्योत पेटवून आणतो, ही परंपरा सुद्धा जुनी आहे. ही सुद्धा दक्ष महाराजांपासूनच चालत आलेली आहे. म्हणून विश्वातले पहिला गोंधळ जर कोणी घातला असेल तर दक्ष महाराजांनी घातलाय. विश्वातलं सगळं पहिला गोंधळी जर कोण असेल तर दक्ष महाराजच आहे. या निमित्ताने नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने तुम्हाला ही माहिती जर नसेल तर ती माहिती आज या ठिकाणी उपलब्ध झाली. विठ्ठल विठ्ठल. त्याच देवीला आमचे जगद्गुरु तुकोबाराय शरण जातात. त्याच देवीला आमचे जगद्गुरु तुकोबाराय शरण जातात. म्हणजे कसं, काही वारकरी मंडळी, अभ्यासू मंडळी म्हणतील, महाराज जगद्गुरु तुकोबाराय त्या देवीला शरण जातात. नेमके जगद्गुरु तुकोबाराय तर भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे तर एकनिष्ठ भक्त आहेत. एकनिष्ठ भक्त म्हणजे मी म्हणतो म्हणून नाही, एकनिष्ठ भक्त म्हणजे स्वतः जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या प्रमाणातून सांगतो, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. महाराज आपले स्वतःची भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याशी मी किती एक निष्ठा आहे त्यांचेच प्रमाण सांगतोय. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. किंवा अजून जर प्रमाण बघायचं झालं तर बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे, येणे स्वसे मन झाले हाव भरी, परत माघारी येत नाही. किंवा एक धरीला चित्ती. ही सगळी प्रमाण जर काय सांगत असेल तर एवढंच सांगतात महाराज. काय सांगतात, की मी स्वतः भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा एकनिष्ठ भक्त आहे. एकनिष्ठतेचा भाव यातून प्रगट होतो. अजून पुढे जाऊन सांगायचं जर झालं तर पतिव्रता जैसा व्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैसा परी. आमचा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याशी एकनिष्ठ भाव कसा आहे म्हणले, पतिव्रता जैसा व्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैसा परी. पतिव्रता स्त्री आहे. पतिव्रता स्त्रीचं आराध्य दैवत काय? या पहा ना किती शांत बसले. पतीचे ना. तुमचं कोणाचेच लग्न होईल नाही का? पतिव्रता स्त्रीचा आराध्य दैवत काय आहे? तिचा पती. मग पतिव्रता स्त्री जर बघा तुम्ही, पतिव्रता स्त्री, पतिव्रता नेमकं म्हणायचं कुणाला? पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता, अनायाशी आत्महिता पाविजेल. किंवा पतिव्रतेचे हृदय जैसे, पती वाचून न स्पर्शे, मी सर्वस्वे आतैसे सुबटंशी. पतीची या मता, पतिव्रता कुणाला म्हणतात ऐका बरं का. पतीची या मता, जी स्त्री आपल्या नवऱ्याच्या म्हणण्यानुसार जीवन जगते. वन्स मोर करायची गरज नाही ना. जी स्त्री आपल्या नवऱ्याच्या म्हणण्यानुसार जीवन जगते तिला पतिव्रता म्हणतात. आणि जी स्त्री आपल्या पतीच्या म्हणण्यानुसार, आपल्या नवऱ्याच्या म्हणण्यानुसार जीवन जगत नाही तिला पतिव्रता म्हणतात. पतिव्रता आणि वर्ता याच्यात शब्दात फरक आहे. व्रता आणि वर्ता याच्यात फरक आहे ना महाराज. जी स्त्री आपल्या पतीच्या म्हणण्यानुसार जीवन जगते तिला पतिव्रता म्हणतात. आणि जी स्त्री आपल्या पतीच्या म्हणण्यानुसार जीवन जगत नाही तिला पतिव्रता म्हणतात. पतिव्रता आणि पतिव्रता याच्यामध्ये फार मोठा फरक आहे महाराज. फार मोठा फरक म्हणजे एखाद्याला जर तशी गाठ पडली तर त्याची भेट घ्या तुम्ही. ते अतिशय गोडीने सांगतं महाराज जे ते. हा, एका जणाचं असंच महाराज, लग्न होत नव्हतं, खूप टेन्शन घ्यायचा. जोडीदारांनी त्याला मुलगी पाहून दिली, त्याचं लग्न लावून दिलं. मग ते टेन्शन घ्यायचं, त्याचं संपलं, लग्न झालं. लग्न झाल्यानंतर 4 महिन्याने पुन्हा तो टेन्शन मध्ये आला. मित्राने सांगितलं, अरे बाबा आता का टेन्शन मध्ये आहे तू? अरे तुला मुलगी भेटत नव्हती, तुझं लग्न होत नव्हतं, आम्ही सर्वांनी मिळून तुझं लग्न करून दिलं. आता तू टेन्शन घ्यायला नाही पाहिजे. तरी तुझ्या चेहऱ्यावर 12 वाजलेले दिसतात. नेमका प्रॉब्लेम काय आहे तुझा? तो म्हणला, हे बघा मला बायको भेटली बरं का, पण जरा उलट्या खोपडीची भेटली हो. उलटी खोपडी कळते ना तुम्हाला? उलट्या खोपडीची भेटली हो. आता महाराज उलट्या खोपडीची म्हणजे नेमकं कशी? ते म्हणायला लागला, हे बघा अरे मी जर म्हणलो ना मला जेवण करायचंय, ती म्हणते भेटणार नाही. आणि मी जर म्हणलो मला जेवण करायचं नाही तर ती म्हणते तुम्हाला जेवावंच लागेल. हे सगळं उलटच गणित व्हायला लागलं ना. म्हणले काय करू मी पार थकून गेलो रे म्हणले. मग तो म्हणला, हे बघा माझं नेमकं आता 2-3 दिवसांनी माझ्या बापाचं वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे.
आणि माझी तर इच्छा आहे बापाचं वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम करायचा. आता जुने लोक महाराज गंगेच्या तीरावरती बापाचं वर्ष श्राद्धाचे 10वे वगैरे विधी, आता गुरुजी आपले इथं बसलेलेच आहेत, गंगेवरती विधी पूजा व्हायच्या. आणि त्याची इच्छा होती की माझ्या वडिलांची श्रद्धा श्राद्धेची विधी ही गंगेवरतीच झाली पाहिजे. हे म्हणला मग एक काम कर, तू टेन्शन घेऊ नको, जरी उलट्या खोपडीची भेटली तर एक तुला आयडिया देतो, ती आयडिया तू वापर. म्हणले नेमकी काय आयडिया आहे? हे बघ, तू सुईचं बोलला की ती उलट बोलते ना, मग तू एक काम कर, तू बोलताना तू उलट बोलत जा, ती सुईचं करून घेत जाईल. समजलं ना तुम्हाला? महाराज त्याला खूप आनंद झाला ना. घरी आल्यानंतर बायकोला म्हणलं, हे बघ 2 दिवसांनी माझ्या बापाचं वर्ष श्राद्ध आहे, पण मी म्हणतो घालायचं नाही. काय म्हणली असल होती ती? म्हणले असं कसं, लोक काय म्हणतील, बापाचं वर्ष श्राद्ध केलं नाही, घालावंच लागेल. तो म्हणला बरं झालं बाबा, एका टेन्शन मधून सुटलो. पण तो म्हणला, हे बघ घालू, तू म्हणते तर तुझ्या पद्धतीने आपण वर्ष श्राद्ध घालू, पण मी म्हणतो गंगेवर नाही घालायचं, घरीच घालायचं. ती म्हणली नाही घालायचं तर गंगेवरच घालायचं, नाही तर घालायचंच नाही. असं म्हणता म्हणता गेले ना महाराज गंगेवरती. गुरुजी सुद्धा तिथं आले. हे नाही, ते गुरुजी वेगळे होते. गुरुजी सुद्धा तिथं आले. पूजा विधी सुरू झाली आणि विधी सुरू संपल्यानंतर गुरुजींनी सांगितलं, म्हणलं हे बघा, हा एक पिंड तुमच्या हातामध्ये घ्या आणि हा वाहत्या पाण्यामध्ये सोडून या. आता गंगेला वर फ्लोचं पाणी होतं. आता ते ऐकायला सुद्धा कस तरी वाटतं बरं का, वर फ्लोचं पाणी, पाऊस बिचारा पडे ना, वर फ्लोचं पाणी, फुल पाणी गंगेला महाराज. आणि हा महाराज उठला, हातामध्ये पिंड घेतला आणि गंगेच्या दिशेने निघाल्यानंतर याच्या बायकोने याचा हात धरला. थांबा, कुठे चालले तुम्ही? तो म्हणलं हे पिंड सोडून येतो. तुम्ही नाही, मी जाणार. अहो महाराज, तिने त्याच्या हातातला पिंड हिच्या हातात घेतला आणि गंगेकडे निघाली. आता मला सांगा, गडबडीमध्ये होतं का नाही? बोलणं बदलून जातं माणसाचं गडबडीमध्ये. अहो बायको गंगेमध्ये गुडघ्या इतक्या पाण्यात उतरली, याचं इकडं हा घाबरून गेला. वाहत स्पीड ना, पाण्याला स्पीड आहे. आता काय करायचं? म्हणले याचं उरफट बोलायचं हा विसरून गेला. हा म्हणला, हे बघ अरे पुढे जाऊ नको, पुढे फार मोठं स्पीडने पाणी आहे. ती म्हणले जाणार. आता ही उलट्या सोपडीची काय करता महाराज? अहो गेली, कमरे इतक्या पाण्यात गेली. हा उलट बोलायचं विसरूनच गेला. हा घाबरून गेला. याचे पाय सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागले तेव्हा बरं का. हा घाबरून गेला. हा म्हणला, अगं बस, पुढे जाऊ नको, पुढे खूप वाहत पाणी आहे. ती म्हणली जाणार. छाती इतक्या पाण्यात गेली. अगं तुझ्या पाया पडतो, पुढे जाऊ नको. ती म्हणली जाणार. आता काय गेली ना वाहून. वाहून गेली. आणि वाहून गेल्यानंतर तुम्हाला सांगतो, पाणी वाहत होतं इकडे, हा दादा बाबा तिला पाहायला निघला इकडे. पुन्हा त्या मित्राची भेट झाली. म्हणले, अरे बाबा आज तर तू रडत रडत चाललाय. अरे तुला कितीक मदत करायची आम्ही. लग्न जमत नव्हतं, जमून दिलं. पोरगी भेटत नव्हती, भेटून दिली. तू पुन्हा टेन्शन मध्ये आला होता, तुला पुन्हा पर्याय शोधून सांगितला, तरी तुझ्यावर रडण्याची वेळ. अरे नेमकं झालं काय? तो म्हणला, काय नाही बाबा, माझी बायको वाहून गेली हो. तो म्हणला, अरे मग पाणी इकडं वाहत आहे, तू इकडं कुठे चालला? तो म्हणला, ती खूप उलट्या खोपडीची होती, कदाचित ती इकडं नाही इकडंच गेली असेल. मला सांगायचं फक्त एकच आहे, पतिव्रता नाही म्हणता येणार याला. याला पतिव्रता म्हणावा लागेल. पतीच्या म्हणण्यानुसार जीवन जगणारी म्हणावं लागेल की याला पतिव्रता नाही म्हणता येणार. महाराज तुकोबराय सुद्धा सांगतात, पतिव्रता स्त्रीचा जसा आपल्या परमेश्वर असणारा. आता बघा ना, जुन्या बाया म्हणतात पती आपला कोण असतो? हाय का इथं जुन्या बाया? हा, पती आपला परमेश्वर असतो म्हणतात. पण तुम्हाला खरं सांगू, पती आपला परमेश्वर असतो हे खरं आहे, परंतु परमेश्वर दारू पित नाही हो. परमेश्वर दारू पितो का? नाही ना. परंतु आता बघा ना तुम्ही, पुरुष मंडळींनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे. एक स्त्री घराचा त्याग केला, आई वडिलांचा त्याग केला, मित्र मैत्रिणींचा त्याग केला, पाहुणे मंडळींचा त्याग केला, चुलत्या काकांचा त्याग केला, सगळा त्याग करून सगळं सोडून ती आपल्या दारामध्ये आली. आणि ती स्त्री आपल्याला परमेश्वराच्या रूपामध्ये पाहते आणि आपण खुशाल दारू पितो. नाही महाराज, तुकोबराय म्हणतात, पतिव्रता स्त्रीचा जसा आपल्या व्रताराशी म्हणजे आपल्या पतीवर जसा भाव आहे, एकनिष्ठ भाव आहे, तसाच आमचा सुद्धा भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याशी एकनिष्ठ भाव आहे. पतिव्रता जैसा व्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. मग इथे सुद्धा शंका निर्माण होते ना महाराज. शंका निर्माण अशी होते, महाराज तुमचे जगद्गुरु तुकोबराय जर भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याशी एवढे एकनिष्ठ आहेत, मग देवीला शरण कशी काय जातात? मग देवीला शरण गेल्यामध्ये त्यांच्या एकनिष्ठतेच्या भावामध्ये काही अरिष्ट मध्ये येत नाही का? किंवा एकनिष्ठाच्या भावामध्ये बाधा निर्माण होत नाही का?
त्यावेळेला जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आम्ही एकनिष्ठ आहे हेही खरंय आणि आमच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही हेही खरंय. हेही खरंय आणि तेही खरंय. तुम्हाला कळतं ना, हेही खरं आणि तेही खरं. हेही खरं आहे आणि तेही खरं आहे. म्हणजे कसं, उदाहरणार्थ आमचे सुभाष काका आणि आकाश महाराज आपलेच घेतो, कशाला उगाच दिल्लीहून आणायचे. सुभाष काका आणि आकाश महाराज दोघं खरंच जोडीदार आहे बरं का, पक्के जोडीदार आहे. आणि हे दोघं जण आमदार सुल्ला गेले. आमदार सुल्ला गेल्यानंतर यांच्या खिशात 1 रुपया सुद्धा नव्हता. खिशात 1 रुपया नाही. सुभाष काका आकाश महाराजला म्हणतात, अरे जरा जिलेबी खाऊशी वाटते रे. आकाश म्हणला, पैसे नाही ना अजून, काला झाला नाही, पैसे नाही अजून. हे म्हणले, माझ्या खिशात पैसे नाही बुवा, दोघांच्या खिशात पैसे नाही, पण खावीशी तर वाटते. सुभाष काका म्हणले, हे बघ. आकाश म्हणला, आकाश महाराज म्हणाले, आकाश आता ते भाऊ आहे आमचा म्हणून म्हणला महाराज आता होणारच आहे ते. आकाश महाराज म्हणायला लागले, हे बघा काका, तुमच्या खिशात पैसे नाहीये, माझ्या खिशात पैसे नाही, हे सगळं खरं आहे, पण तरी सुद्धा मला जिलेबी खायचीच आहे. अरे पण सुभाष काका म्हणले, अरे पण पैसे नाही ना, खायची कशी काय? आणि हॉटेलवाला आपल्याला काय म्हणेल, पैसे नंतर द्यायचे नाही म्हटल्यानंतर. तो म्हणला, हे बघा तुम्ही तुमचं बघा, मी माझं बघतो. मी चाललो बाबा. गेले ते जिलेबी कुठे भेटते आंदरसूलमध्ये, फरसांचं दुकान नाही का ते, काय ते आत्माराम, आत्माराम भरपूर गाजलेलं नाव आहे. आत्माराम फरसांमध्ये गेले आकाश महाराज आणि म्हणले, पावशेर जिलेबी द्या. घेतली आणि खायला लागले. सुभाष काकाने लांबून पाहिलं, अरे खिशात पैसे नाही, सण आणायला लागला. पैशाचा तर पत्ता नाही खिशात आणि जिलेबी तर खायला लागला. एक काम करू म्हणले, याच्या खिशात पैसे नाही तरी हा जिलेबी खातो, मग माझ्या खिशात पैसे नाही, मी पण जिलेबी जाऊन खातो ना. याचं जसं होईल तसंच माझं होईल ना. याच्याकडे पैसे मागितल्यानंतर याच्यावर जशी वेळ बितेल तशी माझ्यावर बितेल, एवढंच होईल ना. याची सुट्टी झाली तर माझी सुट्टी होईल, हा गुतला तर मी गुतेल. यांच्या मनात आलं, हेही गेले म्हणले पावशेर जिलेबी द्या. हेही दुसऱ्या खुर्चीवर जाऊन बसले आणि जिलेबी खायला लागले. आकाश महाराजांची जिलेबी खाऊन झाली लवकर, आपल्याकडे वेळ कमी आहे. आकाश महाराजची जिलेबी लवकरच खाऊन झाली. पावशेर जिलेबी लवकर संपवली त्यांनी. हात धुतला आणि निघाले. हॉटेलचे मालक म्हणायला लागले, हो महाराज पैसे. आकाश महाराज म्हणायला लागले, अहो तुम्हाला अगोदर पैसे दिले मग जिलेबी घेतली. आकाश महाराज काय म्हणतात, अगोदर पैसे दिले आणि मग जिलेबी घेतली. म्हणले, नाही नाही नाही, असं नाही चालणार. पैसे दिलेले नाही तुम्ही, पैसे द्यावेच लागतील तुम्हाला. अगोदर तुम्ही पैसे दिलेलेच नाही. हे म्हणायचे, आम्ही अगोदर पैसे दिलेले. हॉटेलवाले म्हणायचे, तुम्ही अगोदर पैसे दिलेले नाही. हे दोघांचं जे भांडण झुपलं महाराज, तेवढ्यात यांची जिलेबी संपली. यांनी हात धुतला आणि तिथं जाऊन त्या भांडणामध्ये जाऊन म्हणायला लागले, हे बघा तुमच्या दोघांच्या भांडणाच्या नादामध्ये मी दिलेले पैसे तुम्ही विसरून जाल बर का. आता माणूसच डोकेबाज आहे ना. हे बघा तुमच्या दोघांचं भांडण चालू आहे खरंय, पण तुमच्या दोघांच्या भांडणात मी दिलेले पैसे तुम्ही विसरून जाल. दुकानदार म्हणायला लागले, नाही 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 नाही, तुम्ही दिलेले हे माझ्या पक्क ध्यानात आहे, मी ते कसं विसरेल. पण यांनी मात्र काय पैसे दिलेले नाही बा, यांना पैसे द्यायलाच लावा. अहो हे गेले ना बाजूला सटकून, खुर्चीवर बसून राहिले तिथं. मस्त भांडणाचा आनंद. काही काही सोडवायला जातात, काही काही आनंद घ्यायला जातात. ही काय पत्रिका पाठवायची नसते, आमक्या गल्लीत महिला मंडळीचे भांडण चालू झालेले, लवकरात लवकर जमा व्हावे अशी पत्रिका लिहिण्याची गरज नाही. तिथे आपोआप गर्दी जमा होते महाराज. गर्दी जमा झाली आणि गर्दी जमा झाल्यानंतर गर्दीने विचारलं, म्हणले हॉटेलचे मालक नेमकं काय झालं, का आरडाओरडा करता. हॉटेल मालक सांगायला लागले, महाराज ह्या माणसाने जिलेबी खाल्ली पण पैसे काय दिलेले नाही. हे म्हणायला लागले, हे बघा माणसांनो, मी अगोदर पैसे दिले आणि मग जिलेबी घेतलेली आहे. दुकानदार म्हणला, नाही नाही नाही, यांनी पैसे दिलेलेच नाही. लोक म्हणायला लागले, हे बघा आता हे भांडण आशेने तर काही मिटणारच नाही. हे म्हणतात आम्ही पैसे दिलेले, ते म्हणतात पैसे दिले नाही, आता हे भांडण असं मिटणार नाही. एक काम करा, तुमच्या दोघांचं भांडण झालं त्या अगोदर पासून इथं तुमच्या दोघांमध्ये अजून तिसरा कोणी आहे का त्याने डोळ्याने पाहिलेलं आहे बुवा. ते म्हणले, मग हे काय या कोपऱ्यामध्ये बसलेले आहेत. सुभाष काका कोपऱ्यामध्ये बसलेले, लोकांनी त्यांना बोलवलं, इकडे या इकडे या. म्हटल्यानंतर काका आले. म्हणले, हे बघा हे दोघांचं भांडण काय मिटणार नाही, एक काम करा, यांनी पैसे दिले तेव्हा तुम्ही इथं होते का. सुभाष काका म्हणले, हे बघा जो कहूंगा सच कहूंगा. मी खोटं काही सांगणारच नाही, जे सांगेल ते खरंच सांगेल. हे बघा मी जसे जिलेबीचे पैसे दिलेले आहे तसेच यांनी सुद्धा जिलेबीचे पैसे दिलेले आहे. आता तुम्हाला कळलं असेल, जसे यांनी दिले तसेच यांनी दिले, याचा अर्थ तुम्हाला कळाला का.
यांनी दिले नाही हेही खरंय आणि यांनी दिले नाही हेही खरंय, म्हणजे दोघांचंही पैसे दिले नाही हे खरंय हेही खरंय आणि तेही खरंय. तसंच तुकोबराय सांगतात, मी स्वतः भगवान पंढरीचे पांडुरंग परमात्म्याचा एकनिष्ठ भक्त आहे हेही खरंय, पण माझ्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही हेही खरंय. म्हणले कसं हो महाराज? म्हणले हे बघा, भगवान परमात्म्याची भक्ती करताना, साधना करताना, भगवान पंढरीचे पांडुरंग परमात्म्याला किंवा अन्य देवतेला आळवताना संत महात्म्याने इथून पुढे ध्यान देऊन ऐका बरं का, आपल्याला अभंगात प्रवेश करायचा. मी तिकडेच आहे, मी चाकुरी सोडितच नाही, कधीच नाही सोडत. ऐका, इथून पुढे खूप महत्वाचा मुद्दा आहे. जगद्गुरु तुकोबराय असेल, अन्य सगळे संत मंडळी असेल, यांनी देवाला भजताना, देवाला आळवताना 3 लिंगामध्ये देवाला आळवलेलं आहे. आता शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांना शिकवतात बघा तुम्ही, 3 लिंग आहेत, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग, बरोबर? यांचे प्रत्यय काय काय आहेत? मुलं पाठीमागे उभे आहेत. मुलांनो, स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुसकलिंग याचे प्रत्यय काय काय आहे? शाळेत जाताना तुम्ही पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग यांचे प्रत्यय काय काय आहे? मी 12वी नापास रे बाबा, हो, तुम्ही सांगा. याचे प्रत्यय असे, पुल्लिंग म्हणजे तो, ती, ते, हे त्याचे प्रत्यय. काय? तो, ती, ते. पुल्लिंग तो, स्त्रीलिंग ती आणि नपुसकलिंग ते. ह्या 3 लिंगांचे हे 3 प्रत्यय आहेत. मग बघा तुम्ही, संत महात्म्यांनी सुद्धा देवाला आळवताना 3 लिंगांमध्ये आळवलेलं आहे. कसं? ऐका. पुल्लिंग तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. पुढे बघा, ती किंवा ते म्हणजे नपुसकलिंग. ते म्हणजे कसं? सुंदर ते ध्यान उभे विटे वरी, हे झालं नपुसकलिंग. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, हे झालं पुल्लिंग. आणि श्रीलिंगामध्ये बघा तुम्ही, एक एक विठाबाई माझे पंढरीचे, एक एक विठाबाई. विठाबाई म्हणजे ती नारायणगावची नाही बरं का, विठाबाई. भगवान पंढरीचे पांडुरंग परमात्म्याला आपण विठ्ठल म्हणतो, संत महात्म्यांनी विठाबाई हा शब्द तिथे वापरलेला आहे. अजूनही तुम्हाला जर कळलेलं नसेल तर याच्यामध्ये स्त्रीलिंगामध्ये भरपूर प्रमाण आहेत. बघा तुम्ही, उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. अजून पुढे जर सांगायचं झालं तर आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाशी दाटी हो, पुंडलिक देवता शोभे वाळवंटी हो, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवून ठेव. हा, बघा तुम्ही, हे वर्णन कुणाचं आहे महाराज? हे जरी स्त्रीलिंगातलं असलं पण वर्णन कुणाचं आहे हे महत्वाचं आहे ना. जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतायत हे स्त्रीलिंगातलंय, परंतु तरी सुद्धा ते वर्णन कुणाचं करताय हे महत्वाचं आहे. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाशी दाटी हो. आता आषाढी आणि कार्तिकीला कुठे गर्दी होती हो? सगळ्यात जास्त वारकरी मंडळी इथे उभे. आषाढी आणि कार्तिकीला कुठे गर्दी होते? पंढरपूरला. आषाढी कार्तिकीला तिथे गर्दी होते. आणि तुझ्या गोंधळाशी दाटी हो, तुकाराम महाराज म्हणतात बरं का, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाशी दाटी हो. पुढे सांगितलंय पुंडलिक देवता शोभे वाळवंटी हो. पुंडलिक राजाचं मंदिर कुठं आहे? चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये. हेही वर्णन कसं तुम्ही लक्षात ठेवा. आणि पुढच्या शेवटच्या याच्यात सांगितलंय एका जनार्दनी आंबा उभी, हाताकडे बघा बरं का, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवून कटी हो. आता मला सांगा, हे लक्षण कुठं आलं? भगवान पंढरीचे पांडुरंग परमात्म्याचं वर्णन आहे महाराज आहे. मग बघा तुम्ही, ते श्रीलिंगातले. याच्यातून जगद्गुरु तुकोबरायांना फक्त एकच सांगायचंय की देव आणि देवी याच्यामध्ये फरक नाही. देव देवी मीच पाहू, बघा ना तुम्ही, यांच्यामध्ये फरक नाही. हे तत्व एकच आहे. म्हणून मी स्वतः हे तत्व एक असल्यामुळे मी त्या देवीला, कुळदैवत असणाऱ्या, कुळीच्या कुळदैवत असणारी जी काही देवी आहे त्या देवीला हे सगळं एक असल्यामुळे, हे आत्मतत्व एकच असल्यामुळे मी स्वतः त्या देवीला शरण गेलो